नमस्कार, मी स्वप्ना वायकर्स किचनमध्ये तुमच्या सगळ्यांचे मनापासून स्वागत करते। तर बघा, भावाने नवीन फ्लॅट घेतला म्हणून सत्यनारायणाची महापूजा होती आणि त्यासाठीचा प्रसाद करायला मी आणि माझ्या बहिणीने प्रसाद केला होता। तर म्हटलं तो तुमच्यासोबत शेअर करावा। पुढे जाऊन मी वाटीच्या प्रमाणाचा पण प्रसाद करणार आहे, पण आत्ता मला हे 1.25 किलोच्या प्रमाणाचा प्रसाद करायला मिळाला तर तो शेअर करते। तर त्यासाठी काय केलं आहे, 1.25 लिटर तूप टाकायचे आपल्याला, पण सुरुवातीला आम्ही 1 लिटर टाकलेलं आहे, थोडंसं तूप शिल्लक ठेवलेलं आहे बाकी। आणि 1.25 किलो रवा टाकून घ्यायचा आहे, व्यवस्थित असं परतून घ्यायचं आहे। तूप सुटते आपल्याला दिसतोय व्यवस्थित साईडने तूप सुटत आलं आहे। आता जी शिल्लक राहिलेलं तूप होतं ते पण तूप टाकून घेतलेलं आहे। तर अगदी मंद आचेवर हा रवा आपल्याला फुलवून घ्यायचा आहे, अजिबात फास्ट गॅसवर तांबूस कलर त्याचा करायचा नाही आहे। रवा फुललाही गेला पाहिजे आणि कलर डार्क नाही झाला पाहिजे, अशा पद्धतीने करायचं आहे। तर आपल्याला जे ड्रायफ्रूट्स टाकायचे होते, काजू बदाम मनुके ते टाकून घेतलेले चारोळी, आणि तेही मंद आचेवर रव्यासोबत आपल्याला फुलवून घ्यायचे। गरम गरम रवा आणि तुपाचं टेम्परेचर असतं, त्याच्यामध्येच ते व्यवस्थित फुलले जातात, सेपरेट तुपात भाजायची गरज नाही लागली। 8 ते 9 केळी घेतलेली, मोठी केळी साधारण बारीक बारीक चिरून घेतले सगळे व्यवस्थित। तेही एकजीव करून घ्यायचे, मिक्स करून घ्यायचे चांगले। आणि बघा, अर्धा तास जवळजवळ गेला, अजिबात झाकण ठेवलं नाही। झाकण न ठेवता हा प्रसाद केला आहे, जेणेकरून वाफ येऊन त्याचा कलर चेंज व्हायला नको। तर आता ना 1.25 किलो रव्यासाठी 3 लिटर दूध वापरलं आहे। तर थोडं थोडं करून असं त्याच्यामध्ये दूध टाकून रवा व्यवस्थित असा फुलवून घेतला आहे। साखर आपल्याला सगळ्यात शेवटी टाकायची, ज्यामुळे प्रसाद किंवा रवा आपण घरी करताना पण तो काळा पडत नाही, व्यवस्थित त्याचा ॲज इट इज कलर राहतो। तर दूध टाकून झाल्यानंतर साखरही टाकून घेतलेली आहे। अगदी मंद आचेवर असा पाहू शकता तुम्ही, किती सुटसुटीत असा हा प्रसाद तयार झालेला आहे। तर तुळशी पात्र मला याच्यामध्ये ठेवता नाही आलं आहे, कारण ब्राह्मण काकांनी सांगितलं होतं ज्यावेळेस नैवेद्य ठेवायचं आहे त्यावेळेस तुळशी पात्र ठेवलं जातं, म्हणून मी ठेवलं नव्हतं। तर आता बघा, व्यवस्थित असा हा प्रसाद तयार झाला। 15 ते 20 वेलच्यांची पूड करून त्याच्यामध्ये टाकून घेतलेली आहे, साखर टाकून वाटण करून घेतलं त्याचं मिक्सरला, आणि ती टाकून घेतलेली आहे। तर अशा पद्धतीने 1.25 किलोच्या प्रमाणामध्ये 200 लोकांसाठीचा हा प्रसाद तयार झाला आहे। लिस्ट तुम्हाला शेवटी व्हिडिओच्या दिलेली आहे। तर रेसिपी आवडल्यास लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका, आणि तुमच्या छान छान कमेंट्स पण करायला विसरू नका। थँक्यू।